नमस्कार. आपण बघणार आहोत मस्त अशी गव्हाची कुरडई. ती कुरडई बनवण्यासाठी इथे मी 1 किलो गहू घेतलेले आहेत. हे गहू मी जुने घेतलेले आहेत. तुमच्याकडे जुने गहू नसतील, नवीन असतील तरी तीही घेतले तरी चालतील. हे घेतलेले गहू आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. यात पाणी टाकून मस्त असं धुवून घ्यायचं. हे 1 किलोच्या प्रमाणात मी ही कुरडई बनवणार आहे. छान चोळून हे गहू धुतले, यातलं पाणी काढायचं आणि आणखीन 2 वेळेस गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. गहू स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. यामध्ये पाणी टाकायचं आणि हे गहू आपल्याला 5 दिवस भिजू घालून घ्यायचे. 5 दिवस गहू भिजल्याच्या नंतरच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. याचा चीक काढून गहू बुडून अगदी 1 बोट असं पाणी मी वर येईल इतकं ठेवलेलं आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आणि दररोज 5 दिवस यातलं पाणी रोज आपल्याला बदलायचं आहे. इथे आपले गहू भिजायला टाकून आज पूर्ण 5 दिवस झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे गहू भिजलेत. एकदम छान भिजून हलके होऊन ते पाण्याच्या वर तरंगायला लागलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे गहू भिजलेत. मी 4 दिवस याचं कंटिन्यू पाणी बदलून घेतलेलं आहे. यातलं पाणी काढून आपल्याला हे गहू आता मिक्सरला वाटून घ्यायचे. इथे ह्या गव्हातलं पाणी काढून घेतलेलं आहे. त्याला मी आता या मिक्सरचं मोठं 2 नंबरचं भांडं घेतलेलं आहे. यातच टाकून आपल्याला हे गहू बारीक करून घ्यायचे. एकदम जास्त फिरवायचे नाही. बंद चालू करून थोडंसं मध्यम असेल तेव्हा बंद करून द्यायचं. जास्त फिरवलं तर ते गव्हाची ताम त्याच्यामध्ये उतरते आणि कुरडई आपली लाल होते. इथे अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले. तुम्ही बघू शकताय एकदम गहू बारीकही झालेले नाहीत आणि यातला चीकही निघालेला आहे. आणि जी एखादी गहू असेल ते आपण हाताने ज्यावेळेस चोळतो त्यात तो फुटून पूर्ण चीक बाहेर येतो. अशा पद्धतीने मी सर्व गहू हे वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व गहू मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले तुम्ही बघू शकताय. एकदम छान असे बारीक झालेत आणि चोत्यामध्ये पण काहीही राहिलेलं नाही. याला छान असं चोळून घ्यायचं हाताने एक वेळ आणि यातला चोथा चोळून बाजूला काढायचा. नंतर हे पीठ चाळून घ्यायचं. तुमचे गहू जास्त असतील तर तुम्हाला मिक्सरवर नको वाटलं तर चीक काढायच्या मशीनमधून पण हे गहू तुम्ही दळून घेऊ शकता किंवा आता चीक काढून द्यायच्या पण मशीन आलेल्या आहेत तर तिथून तुम्ही काढून आणू शकता. असं करून यातला चोथा पूर्ण आपल्याला बाहेर काढून घ्यायचा. यातला जो चोथा आहे तुम्ही काढून घेतलेला आहे. आता जो आहे थोडाफार हे निघत नाही त्यामुळे मी याला पूर्णाच्या गाळणीने हे गाळून घ्यायचं. म्हणजे हा पूर्ण चोथा वर बसतो आणि बाकीचा आपल्याला खाली चीक भेटतो. तो डबल दुसऱ्या चाळणीने आपल्याला चाळायचा आहे. पण हे असंच काढून घेऊ. मोठ्या गंजावर चाळणी ठेवलेली आहे त्यावर ते टाकून घेते म्हणजे पटकन खाली गळतं. अशा पद्धतीने सर्व चोथा हा वर राहिलेला आहे आणि चीक खाली पडला तुम्ही बघू शकताय. याला आपल्याला परत धुवून घ्यायचं एक वेळ चोळून मस्त. याच्यात परत 1-1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं चोळून घ्यायचं. मस्त हातावर असं चोळून घ्यायचं. याला 3ऱ्यांदा धुवायची गरजही पडत नाही. एकदम छान असा चोथा निघालेला आहे तुम्ही बघू शकताय. इथे अशा पद्धतीने परत मी चोळून घेतलेलं आहे आणि आता यातलं पिळून सगळं पाणी काढून घ्यायचं. ते चिकाचं आहे ते आणि हे पण परत त्याच चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. इथे ह्या परत चाळणीने मी चाळून घेते. आता याला आपल्याला धुवायची गरज पडणार नाही. इथे सर्व चाळून याचा चोथा काढून घेतलेला आहे. हे तुम्ही चीक बघू शकता किती छान असं निघाले. आता याला आपल्याला एका डब्यामध्ये चाळून घ्यायचं. इथे मी एक स्टीलचा डब्बा घेतलाय. त्याला असा हा कपडा बांधून घेतलेला आहे. एकदम पातळ असा कपडा बांधलाय. कपड्यावर ही चाळणी ठेवलेली आहे. पहिले आपल्याला चाळणीतून चाळायचं आणि नंतर कपड्यातून खाली पडतं. एकदम पांढरी शुभ्र कुरडई होती. इथे एक छोटासा मग्या घेतलाय आणि त्या मग्याने मी चीक ह्या चाळणीवर सोडत आहे आणि तो बरोबर खाली पडतोय. असाच आपल्याला सर्व चीक यामधून गाळून घ्यायचा. इतकं तर पूर्णाच्या चाळणीने चाळून देखील यात भरपूर सारा चोथा आहे. तुम्हाला मी दाखवते या चाळणीवर पण पाहू शकता किती छान चोथा जमा झालाय. आणि हे खाली पडलेला चीक आहे तो असं याला आपण असं हलवून याला खाली गाळून घ्यायचं. यावर देखील थोडासा चोथा राहतो. बघू शकताय मी सर्व चीक हा चाळून घेतला या डब्यावर. जेव्हा माझा चीक चाळायचा संपत आला, माझा कपडा निसटून आतमध्ये गेला, मला हा डबल चीक चाळण्याची गरज पडली. नंतर मी हा कपडा 2 पदरी करून याला बांधलेला आहे. तर याच्यावर सुद्धा तुम्ही बघू शकताय किती छान असा बारीक चोथा थांबलेला आहे. अशा पद्धतीने चीक चाळला तर कुरडई आपली एकदम पांढरी शुभ्र होती. आता हा चीक आपल्याला पूर्ण आजचा दिवस आता मी दुपारी बारीक केलेला आहे. उद्या याची कुरडई आपल्याला बनवून घ्यायची. तर याच्यातून दर 4 तासाला थोडं थोडं वर जे साचलेलं पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि दुसरं स्वच्छ पाणी यात टाकून घ्यायचं. कारण ज्या वेळेस आपण ज्यातलं पाणी बदलतो त्यावेळेसच हा चीक एकदम पांढरा शुभ्र होतो. इथे तुम्ही बघू शकता मी चीक ह्या डब्यात पूर्ण काढून घेतलाय. किती छान दिसायला लागलाय. याला झाकण लावून असं ठेवून द्यायचं. 4-5 तासानंतर मी यातलं पाणी बदलून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता आपलं चीक एकदम छान असं बुडाला जाऊन बसलेलं आहे
याचं जे वर जमा झालेलं पाणी आहे हे पाणी आपल्याला बदलून घ्यायचं. हे पाणी काढायचं आणि यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे. इथे यावर जमलेलं पाणी मी सर्व काढून घेतले. तुम्ही बघू शकताय खालचा चिक किती पांढरा शुभ्र दिसायला लागलेला आहे. यामध्ये आपल्याला दुसरं पाणी टाकून घ्यायचं आणि याला परत झाकण लावून ठेवायचं आहे. इथं पाणी टाकलेलं आहे. याला आता डब्याला आपल्या झाकण लावून परत ठेवून द्यायचं. आता रात्रभर मी असंच ठेवणार आहे. सकाळी आता पाणी बदलणार आहे. इथे बघू शकताय आपल्या चिकावर पाणी किती छान असं थांबलेलं आहे. पहिलं पाणी मी पूर्ण 2-3 वेळेस बदलून घेतले. आता ही 4थी वेळ पाणी टाकलं होतं. एकदम स्वच्छ पाणी झालेलं आहे. याच्या वर साचलेलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि हा चीक आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे. हे तुम्ही बघू शकता मी चिकावरचं सर्व पाणी हे काढून घेतलेलं आहे. हे चीक आता राहिलेलं आपल्या हाताने छान फोडून घ्यायचा. जे बुडाला बसलेलं आहे घट्ट असं तुम्ही बघू शकता किती पांढरा शुभ्र चीक बसलेला आहे. हे आपल्याला फोडून घ्यायचं हाताने मस्त. मी फोडून घेतलेला आहे. एकदम सॉफ्ट झालाय तुम्ही बघू शकताय. त्याला मी एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहे. हा चीक या भांड्यात काढलेला आहे आणि चीक मोजून घ्यायचा कारण त्यामुळेच आपल्याला पाण्याचं प्रमाण कळतं. इथे अर्ध्या पातेल्याला थोडंसं जास्त आपलं चीक झालाय तर आपल्याला 1 पातेलं हे पाणी ठेवायचं. चिकाच्या 1.5 पट आपल्याला पाणी ठेवायचं. हे तुम्ही बघू शकता की पांढरा शुभ्र असा चीक निघालेला आहे. हा 1 पातेल्याला पण खूप कमी आहे त्याच्यामुळे मी 1 पातेलं पाणी ठेवणार आहे. 1 पातेलं पाणी ह्या चिकासाठी खूप आहे. इथे मी जाड बुडाचं जे कुकर ठेवलेलं आहे याच्यावर त्यात मी या भांड्याने बरोबर 1 पातेलं पाणी टाकून घेत आहे. कुकरला मी पहिले तेल लावून घेतलं होतं कारण आपला चीक जो आहे तो कुकरला चिटकू नये आजूबाजूला. आणि जास्त जाड बुडाचं भांडं माझं पातेलं मोठं असल्यामुळे हा जाड कुकर आहे म्हणून मी कुकर ठेवलेला आहे. पातेलं असेल तरी चालतं. इथे पाणी छान उकळलंय. पाणी उकळल्याच्या नंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकलेलं आहे. पाण्याला खळखळ अशी उकळी आली आहे. इथे चीक टाकून घेत आहे आणि एकदम छान एकसारखा हलवत राहायचा. बारीक धार सोडायची चिकाची. एक साईडला आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत. जर आपल्या गव्हाला पाणी जास्त लागणार असेल तर आपल्याला थोडंसं पाण्याचं प्रमाण हे वाढवावं लागतं त्यासाठी. आणि मस्त असं एकसारखं हटून घ्यायचा. अशाने हटल्यामुळे गाठी अजिबात होत नाहीत आणि चीक एकदम छान बनतो. पण जेव्हा आपण चीक टाकतो त्यावेळेस एकदम बारीक धार टाकायची. इथे अशा पद्धतीने मी मस्त असा चीक हाटते. तुम्ही बघू शकता किती छान असं झालेलं आहे. ना घट्ट नाही काहीच नाही. आता थोडंसं आपण गरम पाणी टाकून जे डब्याला आहे ते विसळून आपल्याला टाकायचं. डब्यात राहिले याला पण गरमच पाणी टाकायचं. गार पाणी अजिबात टाकायचं नाही. आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे. अजिबात कमी जास्त झालेलं नाहीये. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला चीक झालेला आहे. एकसारखा हा चीक झालेला आहे. अजिबात गाठ गुठळी काहीही राहिलेली नाहीये. आणि आता चीक आपल्याला अगदी 2 मिनिटं शिजवून घ्यायचा, जास्त नाही कारण थोडाच असल्यामुळे एकदम पटकन शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि किती छान अशी याच्यावर चमक पण आलेली आहे. जितकी जास्त चमक येईल तेवढी छान अशी कुरवडी फुगते पण आणि खूप टेस्टी होते. इथे हे चीक बघा किती छान झालाय. यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं याला छान अशी वाफ काढून घ्यायची. फुल गॅसवरच करायचं. इथे तुम्ही बघू शकता 2 मिनिटं झालेली आहे आणि छान अशी वाफ आलेली आहे. याला एकदम मस्त चीक झालेला आहे. आता याची आपल्याला पटकन अशी कुरवडी बनवून घ्यायची. चीक गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला कुरवड्या बनवायच्या. आणि चीक जास्त वेळ शिजू द्यायचा नाही. जास्त वेळ शिजला तर नंतर कुरवड्याचे आपल्या तुकडे तुकडे होतात. चीक शिजायला अजिबात जास्त टाईम लागत नाही. तर पटकन चीक शिजतो. फक्त हटायलाच थोडासा वेळ लागतो. हटण्याची थोडीशी मेहनत आहे. नाहीतर अजिबात कुरडईची मेहनत नाही आणि पटकन होणाराही पदार्थ आहे. आता आपण लगेच कुरडई करून घेऊ. इथे सोऱ्यामध्ये चीक भरून घेतलाय. आता कुरवड्या पाडून घ्यायच्या आपल्याला. एकदम मस्त अशी कुरवडी पडते. तुम्ही बघू शकताय किती छान कुरवडी झालेली आहे. एकदम छान बघू शकताय तुम्ही. आणि आता अशा पद्धतीने आपण सर्व कुरवड्या हे करून घेणार आहोत. बघू शकता सगळ्या कुरवड्या झालेल्या आहेत आणि एकदम असं मस्त निघायला लागल्यात. खालून वरून तुम्हाला कुरवडी दाखवते. किती छान असे आपल्या चीक शिजून तयार झालेला आहे. पहा तुम्ही सगळ्या अगदी 2 मिनिटांमध्ये या कुरवड्या पलटल्या जातात. एकदम मस्त. जेव्हा कुरवडी पलटते तेव्हा समजायचं आपला चीक हा 100% शिजलेला आहे. एकदम मस्त असं. इथे आपल्याला ह्या कुरवड्या ज्या आहेत ते 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या. कारण छान उन्हाने वाळल्या की आपल्या कुरवड्या अगदी 2 वर्ष देखील याला काहीच होत नाही. एकदम छान टिकतात ह्या कुरवड्या. तुम्ही अशा पद्धतीच्या कुरवड्या नक्की ट्राय करत जा. इथे तुम्ही बघू शकताय 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये आपल्या कुरवड्या एकदम छान वाळलेल्या आहेत. एकदम छान झालेले आहेत कुरवड्या. तुम्ही बघू शकता पांढऱ्या शुभ्र आणि एक एक तार त्याची वेगळी दिसायला लागलेली आहे. तर मी तुम्हाला हे कुरवड्या आता तळून दाखवते.
इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल एकदम छान गरम झालेलं आहे. यातच मी आता कुरवडी टाकून तुम्हाला तळून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती छान आपली टाकलेली कुरवडी एकदम छान अशी फुलत आहे. एकदम मस्त पांढरी शुभ्र अशी कुरवडी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. किती मस्त झालेली आहे ही कुरवडी. एकदम पांढरी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि खुसखुशीत पण खूप आहे. तुम्ही अशा पद्धतीने कुरवडी नक्की ट्राय करा, कारण बनवण्यासाठी जास्त झंझट नाही आहे. तर चीक काढायचं म्हटलं की थोडं टेन्शन येतं. पहा तुम्ही पूर्ण कुरवड्या कशा फुगायला लागलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती मोठी अशी ही कुरवडी झालेली आहे ती तळल्याच्या नंतर. याची साईज पहा, ही किती छोटी आणि ही बघा. तुम्हाला जर ही कुरवडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.